राज्यातील अनेक व्हीआयपी आणि नेत्यांना वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती. मात्र याबाबतचा आढावा गृह मंत्रालयानं पुन्हा घेतल्यानंतर आमदारांच्या आणि नेत्यांच्या सुरक्षेमध्ये कपात करण्याचा निर्णय मोठा घेतला आणि याच्यामुळं शिवसेनेच्या गोटात थोडीशी नाराजी असल्याचं एकूण चर्चा आहे. तर काय याबाबत आपलं मत? नाही, ही ऑनगोईंग प्रक्रिया आहे. म्हणजे ही कायम निरंतर चालू राहणारी प्रक्रिया आहे. कारण जर माझ्या माहितीनुसार 6 महिन्यातनं एकदा समिती आहे मुंबई डीजे ऑफिसमध्ये, म्हणजे पोलीस महासंचालक कार्यालयामध्ये, आणि ती वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांची समिती आहे. त्या समितीमार्फत कॅटेगरी ज्यांना आहे अशा कॅटेगरी पर्सनच्या सुरक्षेच्या संदर्भातला रिव्ह्यू घेतला जातो दर 6 महिन्यांनी. आणि रिव्ह्यू मध्ये दोन्ही गोष्टी होतात. म्हणजे मी राज्यमंत्री गृह राहिलेलो 2.5 वर्ष, त्यामुळे मला या सगळ्या गोष्टीची कल्पना आहे. जर एखाद्या व्हीआयपीला अधिक थ्रेट असला किंवा त्याला धोका असला तर सुरक्षा वाढवली जाते. आणि ज्या परिस्थितीमध्ये सुरक्षा दिली होती ते परिस्थिती निवडली असेल आणि धोका सुरक्षेचा म्हणजे त्याचा धोका त्या व्यक्तींचा जर कमी झाला असेल असा जर अभिप्राय आला, अहवाल प्राप्त झाला, तर कमी देखील केली जाते सुरक्षा. आणि शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शरद पवार राष्ट्रवादी असं कधी विचार केला जात नाही सुरक्षा देताना. पर्टिक्युलर व्यक्ती, त्या व्यक्तीचं पार्श्वभूमी आणि त्याला कुणापासून धोका आहे, किती धोका आहे, आणि सुरक्षेचे वेगवेगळे आपल्याकडे हे आहेत. म्हणजे वाय कॅटेगरी आहे, Y+ आहे, Z आहे, Z+ आहे, आणि साधा म्हणजे हात्यारे पोलीसवाला सुद्धा सुरक्षेसाठी एखादा दिला जातो. त्यामुळे असं बिलकुल काय नाही. त्या समितीनं रिव्ह्यू घेतला असेल आणि त्यांच्या रिव्ह्यू मध्ये जी काय गोष्ट पुढे आली असेल त्या रिव्ह्यू प्रमाणे ते काहींची कमी केली असेल, काहींची वाढवली असेल. ही ऑनगोईंग प्रोसिजर आहे. साहेब, पण आमदारांच्या घराबाहेर पहिले पोलीस तैनात असायचे, मात्र आता फक्त त्यांना एकच सुरक्षा रक्षक देण्यात येणार आहे असा पण निर्णय झाल्याचं माहिती मिळते. हेच उत्तर आहे ना त्याला. हे बघा, आता बऱ्याचदा कसं होतं, काही आमदार, काही मंत्री, काही माजी मंत्री यांना अनेक वेळा काही आंदोलकांना सामोरं जावं लागतं, काही मोर्चांना सामोरं जावं लागतं, किंवा अनेक वेळा तुम्हीच पाहिलं साताऱ्यामध्ये अनेक वेळा माझ्या दारासमोर सुद्धा विनाकारण आंदोलनं काही लोकांनी केली. स्वतःच्या अंगावर रॉकेट उतरून घेण्याचा प्रयत्न केला, बळजबरी घरात शिरण्याचा प्रयत्न केला. अशा काही गोष्टी घडत असतात. आणि मग त्यामुळं त्यावेळी स्थानिक पोलीस तेवढ्या पुरती व्यवस्था करत असतात आणि त्याप्रमाणे हे केलेलं आहे. उलट मी तर असं म्हणेन, मी आमच्या सुद्धा SP ला सातारच्या सांगणार आहे की बाबा मला सुद्धा जी काही सुरक्षा दिलेली आहे, कारण मला 1997 पासून सुरक्षा आहे. मी जेव्हा सहकार परिषदेचा अध्यक्ष झालो तेव्हापासून, आणि मध्यंतरी मी गृह राज्यमंत्री होतो. बऱ्याचदा गडचिरोलीचे दौरे केले, नक्षलवाद भागामध्ये मी जाऊन आलो. त्यापासून Y+ सुरक्षा मला देखील आहे. पण मी देखील आमच्या SP नं सांगणार आहे की तुम्हाला जर आवश्यकता वाटत असेल तर माझ्या परिवाराची सुरक्षा सुद्धा तुम्हाला त्याचा रिव्ह्यू घ्यायचा असेल तर तुम्ही घ्या. असं काय नाही. सुरक्षा म्हणजे काय ते मोठेपणाचं लक्षण नाही. आणि तसं बघितलं तर आम्हाला प्रत्येकाकडे स्वतःचं आर्म लायसन आहे. आम्ही त्याचं स्वतः वेपन आमच्या जवळ ठेवत नाही एवढंच, कारण स्वतः स्वसंरक्षणासाठी ऑल इंडिया परमिट असणारं रिव्हॉल्व्हरचं लायसन मला माननीय शंकरराव चव्हाण साहेब स्वर्गीय केंद्रीय गृहमंत्री असताना त्यांनी दिलेलं आहे. त्यामुळं स्वतःच्या संरक्षणासाठी स्वतःसाठी वेपन जर असलं तर आपल्याजवळ असतंच नेहमी, फक्त ते आता आमच्या बॅगमध्ये असतं. त्यामुळे असं काही नाही. ही ऑनगोईंग प्रोसिजर आहे. कमी पोलीस असले काही जास्त पोलीस असले. याचा फटका शिवसेनेतल्याच नेत्यांना जास्त बसल्याचं सुद्धा मी काय म्हणतो, तुम्ही एकदा जेव्हा हा रिव्ह्यू पुढे येईल किंवा तुम्ही माहिती घ्या मुंबई प्रतिनिधींना सांगून की बाबा ज्यांच्या सुरक्षेमध्ये कपात केली त्याच्यामध्ये काँग्रेसचे किती आहेत, शिवसेनेचे किती आहेत, भाजपचे किती आहेत, आणि ज्यांच्या सुरक्षेत वाढ केली त्याच्यात किती आहेत, असं काय नाही. मी काय म्हणतो, सुरक्षा ही पक्षावर किंवा पक्षाच्या कोट्यावरती नाही. सुरक्षा ही त्या व्यक्तीवरती अवलंबून आहे. त्या व्यक्तीला किती थ्रेटनिंग आहे ह्याच्यावरती अवलंबून आहे. त्यामुळं शिवसेनेची कमी केली आणि राष्ट्रवादीची नाही कमी केली, किंवा राष्ट्रवादीची कमी केली आणि शिवसेनेची नाही कमी केली, असं नाही ते. आज कॅबिनेटची बैठक झाली. महत्वाचे निर्णय असे काही 1-2 आणि सगळ्यात महत्वाचं पर्यटनाच्या बाबतीतलं काही. नाही, मी नव्हतो आज कॅबिनेटला. मी ऑनलाईन जॉईन झालो होतो कॅबिनेट बैठकीला. कारण 2 दिवस आज आणि उद्या माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही पहिलं शिवतीर्थ उभं केले 5-6 महिन्यापूर्वी.
छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आमच्या विधानसभा मतदारसंघातला पहिला, ज्याचं लोकार्पण, ज्याचं अनावरण आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी केलं. आणि त्या शिवतीर्थ परिसरामध्ये 3 दिवस आम्ही, काल, आज आणि उद्या, मोठ्या प्रमाणामध्ये शिवजयंतीचे कार्यक्रम ठेवलेले आहेत. त्यामुळे मी पूर्व परवानगी माननीय फडणवीस साहेबांची, माननीय शिंदे साहेबांची घेऊन मी गैरहजर राहिलो होतो, पण मी ऑनलाईन बैठकीला हजेरी लावलेली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.